नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वकिलांच्या सुरक्षेसाठी कायदा बनणार, हायकोर्टात राज्य शासनाची माहिती. वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी खास कायदा तयार केला जाणार आहे, अशी माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली आहे. महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी ही माहिती न्यायाधीश माधव जामदार व न्यायाधीश प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाला दिली आहे. या कायद्याच्या मांडणीवर काम सुरू आहे. विधी आयोग याची पडताळणी करत आहे, असे महाधिवक्ता साठे यांनी न्यायालयाला सांगितलं. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने ही सुनावणी 18 जूनपर्यंत तहकूब केली. कोल्हापूर सर्किट बेंच कोर्ट परिसरात एका महिला वकिलाला मार्च महिन्यात मारहाण झाली. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घ्यावी व वकिलांच्या सुरक्षेचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाली आहे. यावरील सुनावणीत न्यायालयाने या याचिकेचे उत्तर राज्य शासनाकडे मागितलं होतं. त्यानुसार महाधिवक्ता साठे यांनी वरील माहिती सादर केली आहे. कोल्हापूर सर्किट बेंच कोर्ट परिसरात महिला वकिलाला झालेल्या मारहाणीनंतर येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वकील संघटनांनी देखील वकिलांना तात्काळ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. वकिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल यासाठी न्यायालयाने MX क्युरीची नेमणूक केली. MX क्युरीने याबाबत केलेल्या प्रमुख सूचना: प्रत्येक जिल्ह्यात वकील सुरक्षा समिती असावी. वकिलांच्या तक्रारींवर समितीने वेळेत निर्णय द्यावा. कोर्टाच्या परवानगीशिवाय वकिलांना अटक करू नये. त्यांची झडती घेऊ नये. धमकी मिळाल्यास वकिलांना तात्काळ पोलीस संरक्षण मिळावं. वकिलांना मारहाण झाल्यास उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानेच याची चौकशी करावी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.